विश्वमाऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन होऊन आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. शोध परम सत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून आपला हा आध्यात्मिक चिंतनाचा प्रवास सुरू आहे. वेगवेगळे विषय घेऊन त्या विषयाच्या माध्यमातून आध्यात्मिक चिंतन करण्याचा आपला प्रयत्न असतो. संत वचन आणि संत साहित्याचा आधार घेऊनच आपला हा चिंतनाचा प्रवास सुरू आहे. आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे कर्मयोग. श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यामध्ये कर्मयोगाचं चिंतन आलेलं आहे. प्रत्येक चिंतनाच्या सुरुवातीला तो त्या चिंतनाचा विषय असतो. त्या विषयाचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यानंतर सविस्तर विश्लेषणात्मक असा आपला चिंतनाचा प्रवास पुढे सुरू राहणार आहे. कर्मयोग म्हणजे काय, सुरुवातीला बघूया. कर्मयोग हा शब्द कर्म अधिक योग या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. आता कर्म म्हणजे काय? आपल्या या शरीराच्या माध्यमातून म्हणजे शरीरातील कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे शरीराचे घटक आहेत. म्हणजे शरीराच्या अनुषंगाने हा जो इंद्रिय आणि अदृश्य स्वरूपात असलेले हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि दृश्य स्वरूपातील आमचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या माध्यमातून जे काही कार्य घडतं, जे प्रत्येक हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आमचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे शरीराचे घटक आहेत. आणि या शरीराच्या घटकाचं प्रत्येक घटकाचं वेगवेगळं कार्य आहे. आणि ते नित्य ते सगळे हे जे घटक आता आपण जे घेतलेले आहेत, नावं सांगितलेले आहेत, तर सर्व घटकं आपापल्या पद्धतीने त्यांचं कार्य हे नेहमी सातत्यानं सुरू असतं. आणि तेच कार्य म्हणजेच कर्म. त्यालाच कर्म म्हटलं गेलेलं आहे. तर प्रत्येक शरीराच्या घटकाकडून जे काही कार्य घडतं त्यालाच कर्म म्हटलं गेलेलं आहे. आणि योग म्हणजे जुळणे, म्हणजे या कर्माच्या माध्यमातून त्या ईश्वर तत्वाशी जुळणे. जुळणे कुठे? ईश्वर तत्वाशी जुळणे. कर्माच्या माध्यमातून आम्हाला भौतिकतेशी पण जुळतो आम्ही, परंतु योग हा शब्द विशेषत्वाने त्या ईश्वर तत्वाच्या माध्यमातून वापरला गेलेला आहे. म्हणजे कर्म त्या ईश्वरी तत्वाशी ज्यावेळेस आम्ही जोडतो त्यावेळेस कर्मयोग होतो. कर्माच्या माध्यमातून त्या ईश्वर तत्वाशी जोडणे, अशा पद्धतीनं हा कर्मयोग शब्द आलेला आहे. आणि सविस्तर चिंतनेचं ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊलींनी सविस्तर चिंतन झालेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अत्यंत विश्लेषणात्मक असं चिंतन आलेलं आहे. आणि याच आपल्या संतांच्या साहित्याचा आधार घेऊनच आपला हा चिंतनाचा प्रवास सुरू राहणार आहे. तर कर्मयोग हा आपण शाब्दिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा चिंतनाचा प्रवास हा आपला असा सविस्तर आणि विश्लेषणात्मक असं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. कर्म म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आमचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय शरीराचे सर्वांच्या माध्यमातून जे काही कार्य घडतं, जे काही कृती घडते, ते जेव्हा ते सगळे हे घटक शरीरातले आपापलं कार्य करतात
तेव्हा कर्म निर्माण होतं. त्यालाच कर्म म्हटलं आहे. आता हा कर्म निर्माण होण्यामागे अजून एक महत्त्वाची भूमिका असते जीवनामध्ये. आता मनामध्ये विचार येतात आणि त्या विचाराच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून ते कर्म घडतं. पण सुरुवातीला कर्म घडण्याच्या आधी, कारण की प्रत्यक्ष कर्म हे कर्मेंद्रियाच्या माध्यमातून घडत असतं. म्हणजे आमची इंद्रिय आहे त्या माध्यमातून ते कर्म घडत असतं. आणि त्यांना ज्ञानेंद्रियाची पण जोड असते, साथ असते. आणि प्रत्यक्ष कर्म घडण्याच्या आधीची जी क्रिया आहेत, कर्म घडण्यापूर्वीची जी स्थिती असते ती मनाच्या माध्यमातून ज्यावेळेस ते विचार प्रगट होतात, मनामध्ये येणाऱ्या इच्छा, विचार आणि त्या विचारांनुसार प्रत्यक्ष कर्म घडतं, ते कार्य घडतं आमच्याकडून. तर मनामध्ये जर आम्ही विचार विशिष्ट कार्य करण्याचा केला तर सुरुवातीला ते मनामध्ये तो विचार येतो आणि त्यानंतर मग ते प्रत्यक्ष कार्य हे ते इंद्रियाच्या माध्यमातून घडतं. मन फक्त मनाचं कार्य आहे विचार करणे आणि इंद्रियाचं कार्य आहे प्रत्यक्ष कर्म करणे, जे आम्हाला दृश्य स्वरूपात दिसतं. आणि मन हे अदृश्य स्वरूपात आहे. परंतु कर्म हे मनाच्या माध्यमातून ज्यावेळेस मनामध्ये जे विचार येतात त्याच वेळेस ते कर्म घडलेलं असतं. त्याची नोंद झालेली असते कर्माची आमच्या. प्रत्यक्ष घडो न घडो, पण मनामध्ये जर ते विचार केला आम्ही ते कर्म करण्याचा, तिथेच ते आमच्याकडून ते कर्म तेव्हा घडतं. ते म्हणजे जो हा कर्मसिद्धांत आहे, त्या कर्मसिद्धांतामध्ये त्या कर्माची नोंद घेतली जाते. कर्माचा एक सिद्धांत आहे, तो पण बघूया आता. आमचं जे हे जीवन आहे, आमचं जीवन हे कर्मसिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात, जीवनामध्ये येणाऱ्या घडणाऱ्या घटना आणि त्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये येणारे सुखदुःखाचे क्षण, हा सर्व कर्मसिद्धांताच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये सुखदुःख आम्हाला प्राप्त होत असतं. आणि घडणारे कर्म हे आम्ही यापूर्वीचे जे आमचं जन्मोजन्मी जे आम्ही कर्म करत आलेलो आहोत, त्या कर्माची सुद्धा परिणाम आमच्या या जीवनावर सुद्धा असतो. कारण की जन्माला येताना कोणताही जीव, ज्यावेळेस जीवाचा ज्यावेळेस जन्म येतो ते सोबत त्याचा तो प्रारब्ध घेऊन येतो. प्रारब्ध म्हणजेच त्याचं पूर्वसंचित असतं. ते म्हणजे त्याच्या पूर्वसंचित म्हणजे काय, कर्माचंच फळ. तो कर्माचं फळ घेऊन आलेला असतो तो जीव. त्यांनी मागील जन्मात अनेक जन्म, आता प्रत्येक कर्मानुसार ते फळ त्याला त्या त्या कालावधीनंतर ते प्राप्त होत असतं. ते कर्मसिद्धांताचा नुसार ठरलेलं आहे, सिद्धांत आहे, तो सिद्ध झालेला आहे. त्या सिद्धांताला कोणीही बदलू शकत नाही. केवळ ज्याने तो सिद्धांत निर्माण केला, ज्याच्या माध्यमातून ते कर्मसिद्धांत हा प्रकार निर्माण झालेला आहे, त्याची निर्मिती झालेली आहे, तेच ईश्वर तत्त्व किंवा मायेच्या माध्यमातून हे कर्मसिद्धांत निर्माण झाला आहे, नियतीच्या माध्यमातून. आणि नियती हे त्या ईश्वरी अधिष्ठानावर आधारित आहे. जे मूळ जे सत्ता आहे संपूर्ण विश्वावर, ते ईश्वराची सत्ता आहे. त्यामुळे ते ईश्वर तत्त्व सोडून कर्मसिद्धांत बदलवण्याचा कोणालाही अधिकार नाही. केवळ तेच ईश्वर तत्त्वच फक्त त्यामध्ये काही बदल प्रमाणात, ते सुद्धा त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. कारण की हे सगळं कार्य जे आहे हे व्यवस्थित चालावं. हा विश्वाचा जे कारभार आहे त्याचे कुठेही त्याच्यामध्ये बाधा निर्माण होऊ नये म्हणून ईश्वरसुद्धा कर्मसिद्धांतामध्ये ढवळाढवळ करत नाही. केवळ तो भक्तासाठी मात्र आवर्जून तो त्यामध्ये कर्मसिद्धांत तो बदलवू शकतो, केवळ भक्ताच्या प्रेमापोटी. असं हा भाग आपण वेगळा ठेवूया. आपला जो आजचा म्हणजे कर्मसिद्धांताच्या अनुषंगानं आपला हा प्रवास सुरू आहे. आता सुरुवातीला कर्मसिद्धांत म्हणजे काय हे सुरुवातीला बघा. कर्म म्हणजे कर्माचा जे फलनिष्पत्ती असते, त्या फलनिष्पत्तीच्या कोणत्या कर्माचे फलनिष्पत्ती काय असेल हा एक सिद्धांत आहे. नियतीच्या माध्यमातून तो सिद्धांत बनलेला आहे, सिद्ध झालेला आहे. त्या कर्माचं फळ तुम्हाला तेच मिळणार, हे नियतीच्या माध्यमातून आधीच सिद्ध झालेलं आहे. आम्हाला माहीत नाही ते काय फळ असेल, ते आम्ही अनभिज्ञ आहोत. आमच्या शास्त्रामध्ये
हा उल्लेख आलेला आहे, कोणत्या कर्माचं फळ कशा पद्धतीचं असेल आणि कधी मिळेल, या सगळ्या गोष्टी काही स्वरूपात त्याचं वर्णन आलेलं आहे. परंतु कर्मसिद्धांत जाणणं हे सामान्य जीवासाठी अतिशय दुर्लभ आहे. तो सिद्धांत केवळ त्या ईश्वरालाच माहीत. त्या नियतीच्या माध्यमातून जे सिद्धांत जो कार्य करीत आहे, कर्मसिद्धांत आमच्या जीवनामध्ये काम करतो, त्याचं कार्य सुरू असतं सिद्धांताचं. तर ते नियतीच्या माध्यमातून सुरू असतं आणि नियतीचं कार्य, तो नियतीचा पण एक सिद्धांत असतो आणि ते सर्व ते ईश्वराच्या अधीन आहे. या संपूर्ण विश्वावर जी अधिसत्ता त्या परमसत्य परमात्म्याची आहे आणि त्याला सगळे ते माहीत आहे. त्याचं दैव जाणले कोणी असं म्हटलं आहे. कोणी जाणू शकत नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणालाही माहीत नाही काय असेल, घडेल आमच्या जीवनामध्ये, भविष्यात काय घडेल, कोणीही तो भविष्यकाळ जाणू शकत नाही. कारण की पूर्वी आमचं कर्म केलेलं आम्हाला माहीत नाही. जन्मोजन्मी आम्ही जे काही करत आलेलो आहोत त्याचा आम्हाला प्रत्येक जन्मामध्ये हा विसर पडत असतो. नवीन जन्म आम्ही घेतला की तिथे मागील जन्माचा विसर पडतो. अशा पद्धतीची ती व्यवस्थाच या नीतीच्या सिद्धांतामध्ये झालेली आहे. मागील जन्माचं आम्हाला काही आठवत नाही आणि विस्मृती हा एक ईश्वरी आम्हाला वरदान आहे. एक प्रकारचं आठवत नाही म्हणूनच चांगलं आहे. ती एक ईश्वरी ती एक नियतीची व्यवस्था आहे. नियतीच्या सिद्धांतानुसारच सगळं काही जीवनामध्ये घडत असतं. जे काही आहे ते अतिशय योग्य आणि त्या ईश्वरी सत्तेच्या माध्यमातून अतिशय असं व्यवस्थित असं सगळे जगाचा कारभार सुरू आहे. आणि याचा स्वीकार ज्यावेळेस आम्ही याला नाकारतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असतं. हा सगळा जो सिद्धांत आहे याचं महत्त्व आम्हाला कळत नाही, त्यावेळेस कुठेतरी मग आम्हाला त्यामुळे जीवनामध्ये आमच्या दुःख आणि यातनेचा आम्हाला सामना करावा लागतो. पण एकदा का तो सिद्धांत आम्हाला कळायला सुरुवात झाली की कर्मसिद्धांतानुसारच आमचं हे जीवन सगळं हे व्यवहार चालू आहे, जीवनाचा प्रवास या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून सुरू आहे, नीतीच्या सिद्धांताच्या माध्यमातून सुरू आहे, तर थोडं जीवन हे सुकर बनतं, सोपं सहज बनतं. कारण की आम्ही तो स्वीकार केलेला आहे. त्याचा एक स्वीकार केला की त्याचा लय होतो. दुःखाचा तुम्ही स्वीकार करा, दुःखाचा लय होतो. ज्या गोष्टीचा आम्ही स्वीकार करतो त्याचा लय होतो. आम्ही स्वीकार करत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये सातत्याने दुःख हे वाढत आहे. आम्ही त्याला मान्यच करत नाही. ते ईश्वर तत्वाचा सत्ताच आम्हाला मान्य नाही. हे सगळं काही आम्ही अहंकारवश जीवन जगत असतो म्हणून आमच्या जीवनामध्ये अहंकारामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. जोपर्यंत हा अहंकार लयाला जात नाही तोपर्यंत आमचं जीवन हे आनंदमय होऊ शकत नाही. कारण की आमचं जे मूळ स्वरूप आहे ते आनंदमय आहे, शांतिमय आहे. सतचित आनंद स्वरूपाचे आम्ही अंश आहोत, त्याचं स्वरूप आहोत. त्या परमसत्य परमात्म्याचं आम्ही स्वरूप आहोत. आणि हा आम्हाला विसर पडल्यामुळेच आमचं जीवन दुःखमय आहे. आणि आम्हाला अहंकार झालेला आहे. हा देहाला आणि मी माझं स्वतःचं स्वरूप समजतो. या भौतिक जगाला आम्ही सत्य समजतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये कर्म घडतं आणि कर्म घडलं की त्या कर्माचे फळ आम्हाला भोगावे लागतात. जे काही चांगलं वाईट जे काही कर्म घडेल, तर चांगलं आणि वाईट म्हणजे काय हाही एक चिंतनाचा एक वेगळा विषय आहे. चांगले कर्म कोणते आणि वाईट कर्म कोणते. कारण की आम्ही म्हणू ते चांगले आणि आम्ही म्हणू ते वाईट अशा पद्धतीनं हा कर्मसिद्धांत इथे नाही. कर्मसिद्धांताचं ठरलेलं आहे ते. तिथे कोणत्या कर्माचं काय फळ मिळणार तुम्हाला हे आधीच ठरलेलं आहे. आमच्या मनाप्रमाणे ते फळ आम्हाला मिळणारच नाही. आमची सगळी धावपळ ही आनंदप्राप्तीची आहे, पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद मिळत नाही. आयुष्यभर आम्ही कर्म करत राहतो आनंदप्राप्तीसाठी. आमचं संपूर्ण जीवनातली जी धडपड आहे आमची, जे काही प्रयत्न आहेत आमचे, ते आनंदप्राप्तीसाठी आहेत. पण तो आमचा मार्ग चुकीचा असल्यामुळे तो आम्हाला आनंद मिळत नाही. ज्या ठिकाणी तो आनंद नाही त्या ठिकाणी आम्ही आनंद शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण आम्हाला नेमका आनंद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही तो आनंदाचा शोध घेत नाही. कारण की आम्हाला ते ज्ञानच नाही की आनंद कुठे आहे, माहीत नाही.
आणि ते माहीत करून घेण्याचा आम्ही प्रयत्नही करत नाही, कारण की आमच्यामध्ये प्रचंड असा अहंकार प्रकट झालेला असतो, अहंकार निर्माण झालेला असतो. आम्ही अहंकारवश जीवन जगत असतो, अहंकाराच्या अधीन असतो आम्ही. त्या अहंकाराच्या सत्तेखाली आम्ही जीवन जगत असतो. त्या अहंकाराचा दास बनून आमचं जीवन कार्य सुरू असतं. ज्या गोष्टीचं जी भ्रम आहे, माया आहे, आभास आहे, अहंकार हा आभास आहे, सत्य नाही आहे ते. परंतु आम्हाला ते सत्य समजून आम्ही त्या अहंकाराला कुरवाळत राहतो. म्हणून आमचं जीवन हे दुःखमय आहे. आणि जे आमचं मूळ खरं स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, त्याचा आम्हाला विसर पडलेला आहे. सत्य स्वरूप आमचं आनंदमय आहे, प्रेममय आहे, शांतिमय आहे. अनादि अनंत आम्ही विश्वव्यापक स्वरूप आहे आमचं, सर्वव्यापक आहे. आमचं अस्तित्व हे सर्वव्यापक आहे, देहापुरतं मर्यादित नाही. परंतु आम्ही देहालाच स्वतःचं अस्तित्व समजतो, देहापुरतं मर्यादित. आणि देह आला की ह्या कर्म आले, कर्मबंधन हे. आणि कर्म करताना अहंकारवश आम्ही कर्म करतो. अहंकाराचं कार्यच आहे ते कर्म. अहंकार हा कर्मप्रधान असतो, कारण अहंकार करणारा मी आहे हा भाव असतो. जिथे अहंकार आहे तिथे कर्ता मी आहे हा भाव असतो. आणि कर्ता मी आहे हा भाव आला की कर्म आले. आणि कर्म आले की जीवनामध्ये चांगल्या वाईट काहीतरी कर्म घडत राहणार. आणि कर्म घडले की त्या कर्माची फलनिष्पत्ती भोगणे आलं, त्याचे परिणाम आम्हाला भोगावेच लागणार. कर्म घडले की त्याचे परिणाम निश्चित भोगावे लागणार. आणि मग ते कर्माचे फलनिष्पत्ती जे कर्म आम्हाला भोगावे लागणार आहे ते सुखदुःखाच्या माध्यमातून भोगावे लागतात. आणि मग त्याप्रमाणे आमच्या जीवनात तशा घटना घडत जातात. आणि आमच्या जीवनामध्ये सुखदुःख हे येत राहतात. आणि दुःखाचंच प्रमाण जास्त आहे. अहंकारामध्ये हे दुःखदायकच आहे, विनाशकारकच घटना घडत राहणार. अहंकाराच्या माध्यमातून आनंद मिळणारच नाही, कारण की अहंकारामध्ये आनंद हा नाहीच, शक्यच नाही. अहंकाराच्या माध्यमातून आनंद प्राप्त होणे शक्य नाही. काही विरोधी शब्द आहे तो अहंकाराच्या विरुद्ध. आनंद हा शब्द ईश्वराशी निगडीत आहे, ईश्वर तत्वाचं स्वरूप आहे ते. आणि ईश्वर तत्व हे जिथे अहंकार आहे तिथे ईश्वर तत्व कधीही प्रकट होत नाही. त्याची विरुद्ध बाजू आहे. जिथे अहंकाराचा लय झाला की आम्ही ईश्वर स्वरूप आहोतच. काही वेगळं असं आम्ही ते आम्हाला काही ईश्वर स्वरूप प्राप्त करायचं नाही, आम्ही स्वतः आहोतच ते ईश्वराचं स्वरूप. आम्ही मुळातच आहोत. पण आम्हाला विसर पडलेला आहे त्या अहंकारामुळे. आणि त्या अहंकाराचाच नाश करण्यासाठी हे मानवी जीवन आहे. मानवी जीवनाला मुक्तीचं द्वार म्हटलेलं आहे. अहंकार हा मायेच्या अधीन आहे. मायेमुळे अहंकार निर्माण झालेला आहे. मायेचं स्वरूप आहे ते. कर्तेपणाचा जो तीव्र भाव असतो, करता मी आहे, सगळं जे काही करतो ते मी करतो, हे माझं आहे, हे भौतिक जगत हे सत्य आहे. आणि भौतिक जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या मी केलेल्या आहेत, माझं आहे, मी करणारा मी आहे, हा भाव तिथे असतो अहंकारामध्ये. आणि अहंकारामधून जीवनात पाप कर्म मोठ्या प्रमाणात घडतात. अहंकारवश पापकर्मच घडतात. आणि पापकर्माचं फळ हे दुःखाच्या माध्यमातून आम्हाला भोगावं लागतं. अनेक जन्मोजन्मी आम्हाला ते दुःख भोगावं लागतं. मानवी जीवन हे कर्म हे मानवी जीवनातच घडतं. इतर जे बाकीचे जीव आहेत त्या भोगयोनी म्हटलं आहे त्याला. त्यात फक्त आम्हाला हे जीवनात जे आम्ही या मानवी जीवनात जे काही आम्ही कर्म करू त्याचे परिणाम आम्हाला इतर जीवनामध्ये भोगावे लागतात. जो काही आम्हाला ध्येय प्राप्त होईल आमच्या कर्मानुसार 84 लक्ष योनीचा उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये. तर 84 लक्ष जे जीवाचे प्रकार आहेत त्या माध्यमातून, त्या देहाच्या माध्यमातून आम्हाला दुःख भोगावं लागतं. ते भोगयोनी आहेत. मानवी जीवनात कर्म घडत राहतं. इथे भोगही आहे आणि कर्म पण आहे. आणि इथे मुक्तीचा मार्ग पण आहे. इथे विशेषत्वानं परमेश्वरानं ती केलेली एक व्यवस्था आहे. असे म्हणून मानवी जीवनाला असं अमूल्य म्हटलेलं आहे. मानवी जीवन हे अमूल्य आहे, प्राप्त होत नाही कोणाला.
अतिशय दुर्लभ असतं मानवी जीवन. आणि मानवी जीवनाच्या माध्यमातूनच आम्हाला त्या आमच्या मूळ स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नियतीच्या सिद्धांतानुसार. तोच एक मार्ग आमच्याजवळ उपलब्ध आहे. नाही तर अनंत जन्म आम्हाला दुःखच भोगणं आहे. पण एकदा का हा मानवी जीवन निघून गेलं की प्रत्येक ह्या इतर जे जीवसृष्टी आहे ते सगळं जीवात दुःखमय जीवन जगणं आहे आम्हाला. इथे दुःखच भोगणं, तिथे मुक्तीचा मार्ग नाही आहे. मुक्तीचा मार्ग केवळ ह्या मानवी जीवनाच्या माध्यमातूनच प्राप्त होतो. मानवी जीवन हे कर्म करण्यासाठी नव्हे तर कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. हा बोध होणं गरजेचं आहे सुरुवातीला, की जीवनाचा उद्देश आयुष्यभर आम्ही कर्म करत राहतो. कर्म करावंच लागेल. जोपर्यंत हा देह आहे, या देहा कर्माशिवाय राहू शकत नाही. मन आहे, मनाचं कार्य आहे विचार करणे. मन हे विचार करतच राहणार, त्याच्यामधून वेगवेगळ्या इच्छा निर्माण होत राहणार आणि त्या इच्छेचा पूर्तता करण्यासाठी मग इंद्रिय कार्य करत राहणार. पायाचं काम आहे चालत राहणे, हाताचं काम आहे कामक, त्यासाठीच दिलेलं आहे देह. पण ते कोणतं कार्य करायचं हे महत्त्व, कशा पद्धतीनं करायचं हे आम्हाला माहीत नाही. कर्म घडणारच आहे. शरीराच्या माध्यमातून कर्मच घडणार आहे. ज्यावेळेस कर्म घडणार नाही त्यावेळेस त्याला कर्म हे मृत्यूनंतर घडत नाही. मृतदेहाकडून कोणतेही कर्म घडत नाही. पण जिवंत देह जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माशिवाय देह राहू शकत नाही. ज्यावेळेस कर्म घडत नाही त्यावेळेस ते शरीर मृत होऊन जातं. मग हृदयाचं कार्य आहे धड रक्तपुरवठा करणे शरीराला. प्रत्येक अवयवाचं कार्य ठरलेलं आहे आणि ते कार्य त्या सातत्यानं ते चालू असतं. ते करावं लागत नाही, सातत्यानं चालू असतं. श्वास घेणे, श्वासाची जी प्रक्रिया आहे ती आमची सातत्यानं सुरू आहे. ते कार्य सुरूच आहे. कर्माशिवाय देह राहू शकत नाही. कर्माशिवाय देहाचं अस्तित्वच नाही आहे. देह कर्मप्रधान आहे. जे काही घटक आहे ह्या देहाच्या संबंधात, दृश्य अदृश्य, दृश्य घटक ते आहेच एक. आमचे जे इंद्रिय आहेत ते दृश्य घटक झाले. शरीर हे दृश्य आहे. परंतु अदृश्य जे घटक आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे यांचंही कार्य ठरलेलं आहे. ते कार्य त्यांचं सुरूच असतं. बुद्धीचं कार्य आहे तर्कवितर्क करणे, मनाचं कार्य आहे विचार करणे. मनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा योग्य त्याचा तर्कवितर्क करण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि चित्ताचं काम आहे सद्भावनाचं निर्मिती, भावना निर्माण होते, भाव निर्माण होतात चित्तामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण, चांगले भाव, वाईट भाव, जे काही भाव असतील ते भावनांची निर्मिती चित्त करतं. आणि अहंकाराचं कार्य आहे कर्म करून घेणे. कर्ता मी आहे हा भाव असतो. अहंकार, मी करता आहे, म्हणजे कर्मप्रधान आहे. अहंकार सगळे हे मनाच्याच अवस्था आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या मनाच्याच अवस्था आहे. वेगवेगळे इंद्रिय नाही आहेत. ते मनाच्या स्थिती आहे त्या. ज्यावेळेस ते मन अतिशय कर्मप्रधान होतं त्यावेळेस ते अहंकारात त्याचं रूपांतर होतं. प्रचंड त्याच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण होते काही करण्याची, कृती करण्याची, कर्म करण्याची. अतिशय प्रचंड महत्त्वाकांक्षा काहीतरी करून दाखवण्याची. तो अहंकारात त्याचं रूपांतर होतं. मी करताय, मी करणार, मला हे प्राप्त करायचं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे. हा प्रचंड जी महत्त्वाकांक्षा असते जीवनामध्ये आपल्या, ते अहंकाराचं स्वरूप आहे. महत्त्वाकांक्षा हे अहंकाराचं स्वरूप आहे. तिथे मीपणाचा भाव असतो. ती महत्त्वाकांक्षा असते, मला ते करायचंच आहे, मी ते करणार, मीच करणार. हा मीपणाचा जो भाव आहे तो म्हणजे अहंकार. चित्तामध्ये वेगवेगळ्या भावना प्रकट होतात. चांगल्या भावना, वाईट भावना, हे भावनांची निर्मिती चित्तामध्ये होत असते. भावाचं स्थान म्हटलं आहे त्याला. बुद्धीचंच कार्य आहे तर्कवितर्क करणे, योग्य अयोग्याचा निवाडा करण्याचं कार्य करतं मन. आणि मन हे आहे विचार करणे, इच्छा निर्माण होते मनातून. विचार आणि इच्छांची निर्मिती, त्याला कधीही अंत, इच्छाचा कधी अंत नसतो, विचारांचा अंत नाही आहे. आणि सगळे हे मनाचे भाग आहेत. मुख्य मन आहे तुमचं. सगळं काही जे काही इंद्रियाच्या माध्यमातून जे काही कार्य घडत असतं सगळं केवळ त्याचं स्रोत हे मन आहे. आणि हे मन हे अनेक जन्मापासूनचा प्रवास करत आलेला आहे. आम्हाला हे जे देह प्राप्त झालेलं आहे, आमचं हे जे जीवन कार्य सुरू आहे, अनेक वेळा आम्ही जन्माला आलो, अनेक वेळा आम्ही मृत्यूला प्राप्त झालो.
याला कारणीभूत हे मन आहे. मनातील ज्या विचार विकार वासना हे त्याला कारणीभूत आहे. जन्म हे मन घेतं. मनाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे ध्येय प्राप्त होतात. मनातील ज्या इच्छा विकार वासना ह्या ज्या असतात आणि मनाच्या माध्यमातून झालेले कर्म, विचाराच्या माध्यमातून, या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या जन्म मिळत राहतो आणि जीवनामध्ये सुखदुःख हे येत राहतात. आजचं जे आमचं जीवन आहे याच्यापूर्वी आम्ही जे काही कर्म केले असतील त्या कर्माचे संचित कर्म घेऊन आम्ही सोबत आलेलो आहोत आणि त्या कर्मानुसारच आमचे ते मनाचं कार्य सुरू असतं. मग जे मागच्या जन्माचा प्रचंड प्रभाव असतो मनावर, अनेक जन्मजन्मीचं जे आमच्या हातून जे काही कार्य घडलेलं आहे, कर्म घडलेलं आहे, त्या कर्माचा प्रभाव या जन्मावरही असतो आमचा आणि त्याच पद्धतीनं ते मन कार्यरत असतं. मनामध्ये असे कोणतेही विचार येत नाही, तेच विचार येतात जे कर्माच्या माध्यमातून आम्हाला त्याचे भोग भोगायचे आहेत. प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्याचे विचार वेगळे. असं का घडतं? प्रत्येक व्यक्तीचं एकच विचार का नाही आहे? कारण की प्रत्येक जीवाचं हे जीवन वेगळं आहे, स्वतंत्र जीवन आहे. इथे परिभिन्नता आहे, छिन्नता आहे, भेद आहे, परिच्छिन्नता आहे आणि भिन्नता आहे. भिन्न भिन्न आहे, सगळे वेगवेगळेपण आहे. इथे एकत्व नाही आहे भौतिक जगामध्ये. प्रत्येक जीव हा त्या जीवासारखाच आहे. दुसरा त्याच्यासारखा जीव तुम्हाला मिळणारच नाही. प्रत्येक या विश्वातली सजीव असो की निर्जीव असो, जी वस्तू आहे, जी गोष्ट आहे, तो जीव आहे, त्या जीवासारखा तोच आहे. त्याच्यासारखं दुसरं अन्य तुम्हाला मिळणारच नाही. याच्यापूर्वी कोट्यावधी वर्ष आधी तो मिळणार नाही आणि कोट्यावधी वर्षानंतर पुढेही तो निर्माण होणार नाही. आधी झाला नाही, आताही नाही. अशा प्रकारची ही व्यवस्था आहे, भौतिक व्यवस्था. हाच त्यालाच नीतीचा सिद्धांत त्याला म्हटलेला आहे. अतिशय असं ईश्वरी जे लीला आहे ती अशी प्रचंड अशी गहन लीला आहे. ती आमच्या बुद्धीच्या पलीकडलं सगळं हे आहे. आम्ही जाणू नाही शकत, जाणण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आम्हाला केवळ त्या ईश्वर तत्वाशी लीन व्हायचं आहे. आपोआपच सगळं कळतं. मग ते भक्तीच्या माध्यमातूनच ते ईश्वर तत्व प्रकट होतं जीवनामध्ये. भक्ती प्रकट झाली की ईश्वर तत्व आम्हाला आमच्या स्वरूपाचा बोध व्हायला काही फार वेळ लागत नाही. मानवी जीवनाचा उद्देशच तो आहे, स्वतःच्या सत्य स्वरूपाची म्हणजेच त्या ईश्वर स्वरूपाचा बोध करून घेणे. तेच आमचं मूळ स्वरूप आहे. ते विसर पडल्यामुळेच आमच्या जीवनामध्ये हे असं दुःख आणि यातना आम्हाला भोगावे लागतात आणि या मनुष्य जीवनाच्या माध्यमातून आम्हाला तो बोध प्राप्त करता येऊ शकतो आणि तोच उद्देश आहे या जीवनाचा, मानवी जीवनाचा. त्यासाठीच हे जीवन आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे जीवन प्राप्त झालेलं आहे. कर्म करण्यासाठी जीवन प्राप्त झालेलं नाही आहे. मुक्त व्हायचं आहे आम्हाला. आता हाही एक गहन विषय. कर्म करूनच आम्हाला त्या कर्मबंधनातून मुक्त होता येतं, कारण कर्म करावेच लागणार आहे. देह जोपर्यंत आहे त्या देहाच्या माध्यमातून कर्म घडणारच आहे. परंतु ते कर्म कशा पद्धतीचे करायचे तो आपल्या ह्या चिंतनाचा, त्या पद्धतीचा एक मुख्य आपला विषय आहे आणि तोच आपला पुढचा प्रवास आता तो राहणार आहे की या कर्मबंधनातून मुक्त कसं होता येईल. कर्म म्हणजे काय आम्ही समजून घेतलं. कर्मयोग म्हणजे काय, ईश्वराशी जोडणे. व कशा पद्धतीनं जोडायचं. कर्मयोग कोणता मार्ग आहे आम्हाला कर्माच्या माध्यमातून त्या ईश्वर तत्वाशी जोडण्याचा. कर्म तर करावे लागणार आहे, पण कर्म करत असताना तर कर्माची बाधा होणार नाही त्यासाठी काय करावं लागेल. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी कर्म करूनच कर्मबंधनातून मुक्त होता येतं. कशा पद्धतीचे ते कर्म असले पाहिजे हा आपला पुढचा चिंतनाचा आपला प्रयत्न राहणार आहे. आमच्या जीवनामध्ये कर्म हे घडत राहणारच. कर्म आम्हाला करावे लागणारच जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत. परंतु कर्म घडतं हे मनाच्या माध्यमातून. तर स्रोत मन आहे, हा आम्हाला शोध घ्यावा लागेल. कुठून कर्म घडतं. मुळात म्हणजे मनामध्ये येणाऱ्या विचार
इच्छा वासना ह्या त्या कर्माला कारणीभूत असतात. त्या माध्यमातून इंद्रियाच्या माध्यमातून कर्म घडतात किंवा मनात विचार जरी प्रकट झाला तरी ते कर्मच म्हणून त्याची नोंद घेतल्या जाते. कर्मसिद्धांतामध्ये मनात विचार जरी आला काही कार्य करण्याचा झाला तो कर्म म्हणून ते झाला. ते चांगलं का वाईट असेल तर त्याचं पुण्यकर्म झालं आणि वाईट विचार असेल तर पापकर्म झालं. आता चांगलं आणि वाईट काय आहे? परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य. इतरांना पीडादायक असे तर आमचे कर्म असतील, जे ज्या कर्माच्या माध्यमातून इतर जीवांना पीडा होणार आहे, हानी पोहोचणार आहे, इतर जीवांच्या दुःख होणार आहे. कारण की इथे परिणाम तुम्हाला तेच मिळणार जे तुमच्याकडून तुम्ही जे जगाला द्याल तेच तुमच्याकडून त्या जगाकडून तुम्हाला परत मिळणार आहे. अनेक पटीनं परत मिळणार आहे. जगाला तुम्ही दुःख दिलं इतरांना तर तुम्हाला दुःखच प्राप्त होणार आणि अनेक पटीनं होणार आहे. आता किती पटीनं होणार आहे ते तर सिद्धांतानुसार त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. कोणत्या कर्माचे परिणाम कसे असतील ते कर्मसिद्धांतामध्ये आहे. ते तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. ते तुम्हाला आपोआप मिळतात. ते फक्त आमचं कार्य आहे कोणते कर्म करायचे. सुरुवातीला आपण त्याचा परिणाम बघूयात. परपीडा ते पाप. इतरांना पीडादायक जे कर्म असतात ते पापकर्म म्हटलं आहे. आणि पापकर्मातून दुःख निर्माण होतं जीवनामध्ये. आणि इतरांना सुखदायक जे कर्म आहे परोपकार ते पुण्य. इतरांच्यावर आम्ही उपकारक म्हणजे इतरांना सुविधादायक सुखदायक जे कर्म असते घडतात आमच्याकडून, आमच्या माध्यमातून इतरांना सुख मिळत असेल तर ते पुण्यकर्म झाले. आणि दुसरा भाग आहे धर्माच्या अनुषंगाने जे धार्मिक कृत्य आहे आमचे, ते धर्मानं ठरवून दिलेल्या नीती नियमानुसार जर आमची वागणूक असेल, आमचं आचरण असेल तर ते पुण्यकर्म ठरतं. आणि त्याच्या विरोधात जर आमचं आचरण असेल तर ते पापकर्म ठरतं. नीतिमत्तेच्या विरोधात, धर्माच्या विरोधात ते धार्मिक कार्य आहे जे त्याचे नीती नियम जर आम्ही पाळत नसू तर ते सुद्धा पापकर्मच ठरेल. आणि त्या धार्मिक आणि नीतिमत्तेनुसार जर आमची वागणूक असेल तर ते पुण्यकर्मच ठरेल. शेवटी धर्म आणि नीतिमत्ताच्या माध्यमातून परपीडा आणि परोपकारच घडत असतो. जेव्हा आम्ही धर्माच्या विरुद्ध किंवा नीतिमत्तेच्या विरुद्ध वागतो त्यावेळेस ते इतरांना पीडादायक कर्म असतं. ते पीडा म्हटलं की तिथे पापकर्म आलं आणि पापकर्म म्हटलं आले की दुःख आलं. आणि इतरांना सुखकारक जे कर्म असतात परोपकारी कर्म, इतरांना सुखदायक असलेलं आणि नीतिमत्तेला धरून आणि धर्माला धरून जे कर्म असतात, जे आचरण आमचं त्या पद्धतीचं असतं, सगळ्यांना सुखकारक असं ते पुण्यकर्म. आणि पुण्यकर्मातून जीवनामध्ये सुख प्राप्त होत असतं. आणि हे पाप पुण्य घडत असताना मागील जे काही आमचे संचित आम्ही प्रारब्धसोबत आणलेलं असतं त्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये त्या घटना अशा घडत राहतात. आणि हे चालू जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना याची सरमिसळ होऊनच हे सगळं आमचं जीवन हे कार्य सुरू असतं. मागीलचे आमचे जे संचित कर्म आहे ते सुद्धा आम्हाला या जीवनात भोगावेच लागतात. त्याच्यामुळेच आमच्या जीवनात सुखदुःख येतात. आणि त्याबरोबर ते सुखदुःख भोगत असताना नवीन कर्मसुद्धा जीवनामध्ये निर्माण होत राहतात. त्याचे परिणाम आम्हाला त्याच्या कर्मसिद्धांतानुसार काही या जन्मात, काही पुढल्या जन्मात, काही कालांतराने ते त्याचं ठरलेल्या पद्धतीनं ते कर्मचे परिणाम आम्हाला भोगावे लागणार. कारण आम्ही कर्मबंधनात अडकला जातो. कर्म आले की तुम्ही बंधनात आले. पण त्या बंधनात आले की त्या कर्मसिद्धांतानुसार तुम्हाला त्याचे फळ भोगावेच लागणार. चांगले असो की वाईट असो. चांगल्या कर्माचं फळ चांगलं सुख जीवनात सुख मिळेल. वाईट कर्माचं असले तर दुःख मिळेल. बाकी काही नाही. पण जीवनात आनंद नाही मिळणार तुम्हाला. आनंद प्राप्तीचा तो एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे ईश्वरी मार्ग, त्या परमसत्य परमात्म्याचा मार्ग, जे आमचं मूळ स्वरूप आहे. इथे हे सगळं भौतिक जगात हे आभासित आहे. हे सगळं जे काही करू हे सगळं आभास आहे. आभास म्हणजे ही माया आहे. ही सगळी भ्रम. माया म्हणजे भ्रम, आभास. त्याचं म्हणजे असत्य, याचं अस्तित्वच नाही. स्वप्नाचं काही अस्तित्व नसतं. त्या पद्धतीचं हे भौतिक जगत आहे. आणि आमचं जीवनही असंच आभासित जीवन आहे. सगळं यातलं सत्य नाही आहे हे. पण आम्ही याला सत्य समजूनच जीवन जगत असतो. म्हणूनच आमच्या जीवनामध्ये या सर्व घटना ह्या सुख दुःख कर्मबंधनामध्ये आम्ही अडकत आहोत. कर्मबंधन आली की जन्म मरणाचं भय आलं.
जन्म आणि मृत्यूचं चक्र, ते रहाटगाडगं आमच्या मागे सुरू असतं, त्यात आम्ही अडकत जातो. पण कर्म करीत असताना ते मुक्त होण्याचा जो मार्ग आहे, कशा पद्धतीने आम्हाला ते मुक्त होईल, कर्मबंधनातून आम्ही मुक्त कशा पद्धतीनं होऊ. कर्मबंधनातून मुक्ती म्हणजेच या मायेच्या प्रभावातून मुक्ती, म्हणजेच सुखदुःखातून मुक्ती, म्हणजेच पाप पुण्यातून मुक्ती, म्हणजेच त्या ईश्वर तत्वाचा प्राप्ती, त्याचा बोध प्राप्त करून घेणे, परमसत्याचा मार्ग आहे तो. कर्मबंधनातून तुम्ही मुक्त झाले की तुम्हाला ते तुमचं मूळ स्वरूप, ईश्वर स्वरूप प्राप्त झालं, प्रश्नच नाही. आणि ज्यावेळेस आमचं जे मन आहे, मनाच्या माध्यमातून जे कर्म घडतं, आणि सुखदुःख भोगणारही ते मनच आहे. आमचं जे आत्मतत्व आहे, ते ईश्वर तत्व जे आहे, आत्मतत्व म्हणजे ईश्वर तत्व, ते निर्गुण निराकार आहे, अकर्ता आहे, ते काही करत नाही, ते साक्षी असतं फक्त. ते साक्षी भावने, ते त्याचा साक्षी भाव असतो फक्त. तो अकर्ता आहे, ते परमसत्य आहे, ते सर्व व्यापक आहे. ते असं कशात बद्ध होणार नाही आहे, ते कोणत्याच कर्मबंधनात नाही, ते कोणत्याच बंधनात, मायेच्या बंधनात नाही, जन्म मृत्यूच्या बंधनात नाही. ते अनादि अनंत तत्व आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, निर्गुण निराकार असं तत्व आहे, जे आमचं मूळ स्वरूप आहे. आम्ही ह्या बंधनात बद्ध म्हणजे आम्ही ह्या मनामुळे आहोत. मन हे आमचं, मन हेच माया आहे. माया म्हणजे दुसरी काय, आमचं हे भौतिक जगत सत्य आम्हाला का वाटते, मनामुळे आम्ही ते गृहीत धरलेलं आहे. मन आमचं म्हणते सत्य आहे, मनानं ठरवलेलं आहे की सगळे भौतिक जगत हे सत्य आहे, आणि याच पद्धतीनं आम्हाला हे जीवन जगायचं आहे. आमचा हा देह म्हणजेच मी आहे, आणि देहाच्या माध्यमातून आम्ही जे काही कार्य करू ते मी करतो, हे माझं आहे, हा भाव तिथे निर्माण होतो. हे सगळं मनामुळे घडतं आमच्या. हे सगळं मायेचं हे जे अस्तित्व, हे मनामुळे निर्माण झालेलं आहे. ही जी भौतिक जगत, हे संपूर्ण जे दृश्य जगत आहे, आमचा देहसुद्धा त्याच जगाचा, भौतिक जगाचाच एक भाग आहे. हे सगळी मनाची निर्मिती आहे. मन हेच माया आहे, मनातून माया निर्माण झालेली आहे. आणि नेमका त्या मनाचा ज्यावेळेस लय होईल, त्यावेळेसच आम्ही ह्या बंधनातून मुक्त होऊ, सर्व बंधनातून. कर्मबंधन, नियतीचं बंधन, मायेचं बंधन, जन्म मरणाचं बंधन, सर्व बंधनातून आम्ही मुक्त होऊन जाऊ, सुखदुःखातून आम्ही मुक्त होऊन जाऊ. आणि आम्हाला ते आमचं जे मूळ स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप, व्यापकता, ती प्राप्त होईल आम्हाला. ते पूर्णत्व. इथे सगळं अपूर्णत्व आहे, ते तृप्ती नाही, आनंद नाही, शांती नाही. इथे अशांती आहे, यातना आहे, दुःख आहे, कष्ट आहे भौतिक जगामध्ये. हे आमचं मूळ स्वरूप नाही. हे आम्ही स्वतः मनाच्या माध्यमातून आम्हाला ते आमच्या कर्मानुसार, प्रारब्ध कर्मानुसार आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. त्याचा आम्हाला बोध होत नाही. कारण की जर जन्मोजन्मी जर आमच्या हातून सत्कर्म घडत आले, तरच आम्हाला त्या ईश्वर तत्वाबद्दल ओढ निर्माण होते. तशी ओढ निर्माण होत नाही. ज्यावेळेस जीवनामध्ये संत विचार आणि संत आमच्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेस, कारण की ते संत आणि संत विचार हे साक्षात ईश्वराचं स्वरूप असतात, ईश्वर तत्वाचं स्वरूप असतात, साक्षात ईश्वरच असतात. आणि ते आम्हाला त्या ईश्वराकडेच घेऊन जातात, दुसरीकडे कुठं नेत नाही. ते त्यांचं कार्य असते, कारण की स्वतः तेच असतात, आणि त्यांना माहीत असतं की हेच या जीवाचं, याच्यातच कल्याण आहे, हाच उद्धार, याच माध्यमातून या जीवनाचा याचा उद्धार होऊ शकतो. त्याचं मूळ स्वरूप त्याला ते प्राप्त होतं, ते शाश्वत आनंद त्याला प्राप्त होतं त्या जीवाला. भौतिक जगामध्ये अतिशय दुःख आणि यातना आणि कष्ट आहेत, आणि इथून ते बाहेर काढण्याचा मार्ग केवळ संत विचारामध्ये आणि संतांच्या संगतीमध्ये आम्हाला तो मार्ग मिळतो, आमच्या त्या मूळ स्वरूपाचा, ईश्वर स्वरूपाचा. कर्म कशा असावेत हा बोध त्यांच्या वचनातून प्राप्त होतो, संत वचनातून हा बोध प्राप्त होतो, त्यांच्या ग्रंथामधून, त्यांच्या साहित्यामधून आम्हाला तो बोध प्राप्त होतो. जेव्हा आमचं मनाचा लय होईल, आमचं जे मन जे आहे, तिथून आमचे हे कर्माची निर्मिती होते, तिथून निर्माण होतात विचार, विकार, वासना, हे मनाच्या माध्यमातून निर्माण होतात. आणि त्याच मनातून निर्माण होणाऱ्या ह्या ज्या विचार, विकार आहेत, ते मन जर आम्ही त्या ईश्वर तत्वाकडे घेऊन गेलो, तर हळूहळू ते मन शांत होत जातं.
आम्हाला आमचं मन हे भौतिक जगामध्ये लीन झालेलं, इकडे तल्लीन झालेलं असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये हे कर्म घडत राहतात आणि सुखदुःख येत राहतात. कारण की ते कर्तेपणाचा भाव असतो, अहंकार निर्माण होतो. पण हेच मन आम्ही त्या ईश्वर तत्वाकडे जर नेलं, त्या ईश्वर तत्वाकडे जर तल्लीन केलं, त्याच्यामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये, ज्यावेळेस त्या मनामध्ये भक्तीचं प्रकटीकरण व्हायला सुरुवात होईल, ईश्वर तत्वाबद्दल ओढ निर्माण होईल, त्यावेळेस ते मन ज्यावेळेस तिथे स्थिर होतं, अतिशय असं चंचल असलेलं हे जे मन आहे भरकटत राहते, दिशाहीन जीवन जगत राहतो आपण. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मनाच्या मागे आम्ही फिरत असतो. मन जिकडे धाव घेईल तिकडे आम्ही जात राहतो. मन हे धाव घेते विषय विकार वासनांकडेच. मनाचं कार्यच ते आहे, ते तुम्हाला विनाशाकडेच घेऊन जाणार. पण मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे, तुम्ही मनामध्ये जे काही विचार आणाल ते तसं तुमच्या जीवनात घडत राहणार. चांगल्या विचार आणाल तर चांगलं घडणार, वाईट विचार आणाल तर वाईट घडणार. पण मनामध्ये जर ईश्वरी विचार आणले तर तुम्ही ईश्वर स्वरूप तुम्हाला प्राप्त व्हायलाही वेळ लागणार नाही. कारण ती मनात तेवढी शक्ती दिली आहे परमेश्वराने, आणि ते मानवी मनातच दिलेली आहे. इतर जीवाला ते नाही आहे ती व्यवस्था. इतर जीवनामध्ये ही व्यवस्था नाही आहे. मानवी जीवनामध्ये जे मन आहे, मानवी मन, तिथेच हे विशेषत्वानं त्या मनामध्ये ती शक्ती दिलेली आहे. कारण की तोच एक मार्ग आहे आमच्याजवळ मुक्तीचा, आणि मानवी जीवन. आणि मानवी मन अतिशय इथे शक्तिशाली मन आहे. तिथे प्रचंड मनोबल ज्याला म्हटलं आहे, मनाची शक्ती प्रचंड आहे. तर तुम्ही मनानं जे काही ठरवलं ते घडतं. कल्पतरूचं काम करतं ते मन. कल्पतरूमध्ये कसं, कल्पतरू म्हणजे ती इच्छा जे निर्माण तुम्ही कराल त्या झाडाखाली बसून, त्या वृक्षाखाली बसून, ते तुमची इच्छा तो वृक्ष पूर्ण करतो. त्याला म्हणून कल्पतरू म्हटलं आहे. जे कल्पना कराल ती तुमची इच्छा पूर्ण होते. तसंच मनालासुद्धा कल्पतरूची उपमा दिलेली. जी तुम्ही इच्छा कराल, पण ती इच्छेची तीव्रता ही प्रचंड असायला हवी, त्याचा ध्यास असायला हवा, ते एकाग्र बसायला हवं. ते त्या ठिकाणी जर त्याचा ध्यास घेतला कोणी एखाद्या गोष्टीचा, तर ते कार्य घडतं. परंतु ध्यास आम्हाला त्या भौतिक जगामध्ये नाही घ्यायचा आहे. मी भौतिक जगात जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला का मला हे कार्य करायचं आहे, आणि मन तिकडे जर तुम्ही लावलं, तर मनामध्ये तेच चिंतन जर सुरू असलं तर ते कार्य तुमचं घडणार. तिथे तुम्हाला ते प्राप्त होणार जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे भौतिक जगातलं. कोणतंही काही असे ना, अनेक उदाहरणं आहेत की मनाच्या माध्यमातून, मनशक्तीच्या माध्यमातून अनेक अशक्य कार्यसुद्धा शक्य करून दाखवलेले आहेत लोकांनी. परंतु याच्यात जीवन व्यर्थ व्हायला गेलं. हे भौतिक जगातलं जे काही मिळवान ते सगळं हे नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे आणि परिवर्तनशील आहे. हे आज आहे तर उद्या नाही आहे, याचं अस्तित्व नाही आहे, नाश पावणार. हे मिळून तुम्हाला त्याचा उपयोग काही नाही, फायदा काही नाही. विनाकारण ते जीवन व्यर्थ व्हायला घालू नये. भौतिक जगातलं जे काही प्राप्त कराल तिथे दुःखाशिवाय काही प्राप्त होणार नाही. सुखासाठी आम्ही धडपड करतो, पण तिथे सुख मिळतच नाही. ते प्राप्त झाल्यानंतर मला सुख मिळेल, तुम्ही प्रचंड धडपड करता, तुम्हाला ते प्राप्त होतंही, पण तुम्हाला ते जी आमची आंतरिक तळमळ आहे आनंद प्राप्तीची, तो आनंद प्राप्त या भौतिक जगामध्ये होणारच नाही. कारण की इथे ते नाहीच. इथे जी गोष्ट नाही तिथून ते प्राप्त होणं अशक्य आहे, शक्यच नाही आहे. म्हणून त्या मनाला ह्या भौतिक जगातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते आमचं आयुष्य आम्हाला व्यर्थ वाया घालवायचं नाही आहे. कारण आमच्याजवळ वेळ हा फार सीमित आहे. आयुष्याचा कालावधी सीमित आहे, आमचा ठरलेला आहे. आणि ठरल्यानंतर ते आमचं शरीर नष्ट होणार, मृत्यू येणार शरीराला. उपजे आणि नाशे ते मायावशे. इथे निर्मिती आणि नाश हा सातत्याने सुरू आहे. पण सगळा हा मायेचा प्रभाव आहे. मायावशे दिसे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला तसं भासतं. आमचं अस्तित्व हे अनंत आहे. आम्हाला जन्म आणि मृत्यू नाही आहे, पण ते आम्हाला माहीत नाही. अनंत आहे आमचं जीवन. कधी आम्हाला मृत्यू नाहीच आहे, जन्मही नाही, मृत्यू नाही, पण आम्हाला त्याचा बोध नाही आहे, प्राप्त झालेला नाही. आम्हाला माहीत नाही, आम्ही त्याचा विसर पडला आहे आम्हाला आमच्या मूळ सत्य स्वरूपाचा. कुणालाही मृत्यू नाही आहे. या जगात मृत्यू हा विषयच नाही आहे आम्हाला जीवनामध्ये. आम्हालाच काय, कोणाला ह्या जगात मृत्यू नाहीच. संपूर्ण विश्व हे ईश्वरमय आहे, सर्वव्यापक ईश्वरमय आहे. आणि ईश्वर तत्व हे सर्वव्यापक आहे आणि अनादि अनंत आहे. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. आणि त्याच ईश्वर तत्वाचा आम्ही भाग आहोत, स्वरूप आहोत, त्याचा अंश आहोत. तर आम्हाला कुठून मृत्यू येणार? जन्मही नाही, मृत्यू नाही, आम्ही त्याचंच स्वरूप आहोत. संपूर्ण विश्वात ते व्याप्त तत्व आहे.
म्हणून इथे ईश्वर तत्वाशिवाय इथं सगळ्या गोष्टी ह्या व्यर्थ आहेत, असत्य आहेत. केवळ ईश्वर तत्व हे एकच सत्य आहे या जगामध्ये, या विश्वामध्ये. बाकी सगळं आभास आहे. आम्हाला भासतो आहे जिकडे तिकडे सगळं हे सगळं आभास आहे. सगळा मायेचा भ्रम आहे आणि तिची निर्मिती या मनामुळे झालेली आहे. आमच्या मनामुळे हे सगळं आम्ही आभास निर्माण केलेला आहे. आमचं मूळ स्वरूप हे नाही आहे. देह म्हणजे मी नव्हे, हे भौतिक जगत म्हणजे हे सत्य नव्हे, आभास आहे. हे त्याच्या अधिष्ठानाशी ते मूळ ईश्वरी तत्व आहे. त्याच्या अधिष्ठानावर असे जसं सावली जशी असते, सावलीचं अस्तित्व नाही आहे, पण असल्याचा भास होतो. केवळ भास आहे, तो आभास आहे. मूळ वस्तू जर निघून गेली तर सावली आपोआप नष्ट होते. इथे मूळ जे तत्व आहे, अधिष्ठान, ते ईश्वर तत्वाचं आहे. इथे ते परफेक्ट ते उदाहरण इथे लागू पडणार नाही. उदाहरण म्हणून घेतलेलं आहे आपण. ते भौतिक जगातलं इथे काहीही लागू पडत नाही. भौतिक जगातलं उदाहरणही इथे लागू. आणि हे तत्व जसं हे शब्दातीत आहे, शब्दाच्या माध्यमातून ते व्यक्त करता येत नाही. तो विषय अनुभवण्याचा आहे. ती स्थिती आहे. ती ईश्वर तत्व ही स्थिती आहे. त्या स्थितीत तुम्हाला जावं लागेल. ती स्थिती ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्याचं महत्त्व कळेल. तसं ते त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही आणि कोणत्याच माध्यमातून ते पटवून पण देता येत नाही. इथे सांगण्याचा, सिद्ध करण्याचा काहीही तर कोणताही उपयोग नाही, काहीच करता येत नाही. ते तत्व स्थिती आहे. त्या स्थितीत तुम्हाला जावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला कळेल का ते काय आहे. तोपर्यंत ते कळणार पण नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या पलीकडील स्थिती आहे ती. जेव्हा या सगळ्यांचा लय होतो त्यावेळेस ती स्थिती प्राप्त होते. भौतिक जगातील कार्य आमचे सगळे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या माध्यमातून आमचं चिंतन सुरू असतं या भौतिक जगाचं. पण हे त्या पलीकडील आहे. जेव्हा याचा लय होतो त्यावेळेस आम्ही त्या स्थितीत पोचतो, त्या ईश्वरी स्थितीत. म्हणून आम्हाला त्या मनाचा लय करायचा आहे. आणि ही बुद्धी, चित्त, अहंकार त्या मनाच्या अवस्था आहेत. मन हे मुख्य स्रोत आहे. आणि म्हणून आम्हाला त्या मनाचा जर लय करायचा असेल तर जिथून त्या मनाची निर्मिती झाली तिथेच त्या मनाचा लय होतो. म्हणून त्या मनामध्ये ईश्वरी चिंतनाची ओढ आम्हाला निर्माण करावी लागेल. आणि ते करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये भक्ती प्रगट होणं गरजेचं आहे. आणि भक्ती प्रगट होण्यासाठी जीवनामध्ये संत विचार आणि संत साहित्य आणि संताच्या माध्यमातूनच जीवनामध्ये भक्ती प्रगट होऊ शकते. मन तिथे स्थिर होतं ईश्वरी चिंतनामध्ये. अन्यत्र मन स्थिर होत नाही. आणि तिथे जेव्हा ते स्थिर होतं तेव्हाच त्याचा लय होतो. भौतिक जगामध्ये मन हे चंचल, अतिशय भरकटत राहणार आहे, स्थिर होणारच नाही. भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीत मन स्थिर होऊच शकत नाही. आणि स्थिर झाल्याशिवाय त्याचा लय होणार नाही मनाचा. स्थिरता आहेच ते मनाचा लय आहे. आणि एकदा मनाचा लय झाला की तुम्ही या सगळ्या बंधनातून तुम्ही आपोआपच मुक्त होता. कर्मबंधनातून, पापपुण्यातून, जन्ममरणातून, या मायेच्या प्रभावातून, दुःखातून, सुखदुःखातून आणि कष्ट, यातना, सगळ्या गोष्टीतून तुम्ही मुक्त होता. आणि तुम्हाला तुमचं ते मूळ स्वरूप आपोआपच प्राप्त होतं. मनाचा लय झाला की तुम्ही ईश्वरस्वरूप झाले. स्वतःच तुम्ही ईश्वरच आहात. पण आम्हाला ते माहीत नाही, विसर पडलेला आहे मायेच्या प्रभावामुळे. कर्म करताना कशा पद्धतीने कर्म करायचे म्हणजे आम्ही कर्मबंधनातून मुक्त होऊ. आम्ही जे काही करत आहोत हे कर्म मी करत नाही आहे हा भाव तिथे असला पाहिजे. मनाला जर तुम्ही त्या ईश्वर तत्वाकडे जर घेऊन गेले त्यावरती मनातून येणारे जे विचार आहेत ते शुद्ध आणि पवित्र असे विचार निर्माण होतील. ईश्वरी चिंतनामध्ये मनाचं शुद्धीकरण व्हायला सुरुवात होईल. आणि मग त्या अनुषंगाने जीवनामध्ये ज्यावेळेस संत विचार येतात त्या माध्यमातून मग कळतं आम्हाला की संपूर्ण विश्वामध्ये जे काही घडत आहे ते सगळं ईश्वराच्या माध्यमातून घडत आहे. त्याला कारणीभूत ते ईश्वर तत्व आहे. इथे माझं स्वतःचं काहीही नाही आहे, करता मी नाही आहे, मी केवळ निमित्त आहे. देहाच्या माध्यमातून मला मला देह जो प्राप्त झाला आहे तो मला त्या माझ्या मूळ स्वरूप म्हणजे ते ईश्वर स्वरूप प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. आणि तेच मला प्राप्त करणे आहे. हे चिंतन नेहमी जीवनामध्ये असलं पाहिजे. सातत्याने ईश्वराचं स्मरण असलं पाहिजे. त्या ईश्वरी स्मरणामध्ये आमचं हे कार्य घडत राहिलं पाहिजे. जे काही आम्ही कर्म करतो जीवनामध्ये या देहाच्या माध्यमातून,
मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये माध्यमातून जे काही कार्य घडतं ते सगळं ते ईश्वरी चिंतनाच्या माध्यमातून ज्यावेळेस ते मन ते ईश्वरी चिंतनाकडे लागेल त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये जे काही कार्य घडेल ते ईश्वरी कार्य घडेल. ते आमचे कर्म हे ईश्वरी असतील. इथे कर्ता मी नसेल, मग इथे अहंकाराचा नाश झालेला असेल. कारण की कर्ता ईश्वर आहे हा भाव ठेवून जर कार्य आम्ही करू त्यावेळेस आम्हाला ते कर्मबंधनात आम्ही अडकण पडणार नाही. कर्माचं आम्हाला कर्म लागूच पडणार नाही. आमच्याकडून कर्म हे घडणारच नाही. कारण की कर्म करता हे मी नव्हेच हा जो ते भाव निर्माण झाला, माझं नाही आहे, मी करणारा मी नव्हे, हे ते सगळं ते नियतीच्या सिद्धांतानुसार हे सगळ्या घटना घडत आहे. मला काही करायचं नाही आहे, मी काही अलिप्त आहे मी याच्यापासून. मी त्या ईश्वर तत्वाचा एक भाग आहे. मी ईश्वर तत्वाचं स्वरूप आहे. तो त्याचं काम आहे. त्याच्या माध्यमातून सगळं कार्य घडत आहे. ते घडू द्यायचं जीवनामध्ये. जे घडतं आहे ते घडू द्यायचं. कारण की कर्मबंधनानुसार आमचे जे पूर्वसंचित कर्म असतात त्याचे फलनिष्पत्ती म्हणून आम्हाला भोगावेच लागणार. ते सुटणार नाही आहे. कर्माचे फळ हे भोगावेच लागतात. कर्मसिद्धांत कोणालाही सुटलेला नाही. पण ते ईश्वर तत्वाशी आम्ही जेव्हा जुळतो, ईश्वर तत्वाशी जुळणे म्हणजेच योग. जुळणे म्हणजे योग. आणि कर्माच्या माध्यमातून जुळणे म्हणजे हे कार्य जे मी करत आहोत ते ईश्वरा तू करत आहेस. तो कर्मयोग, तिथे कर्मयोग साध्य होतो. मग तो कर्मयोग होय की करणारा तू आहे, मी निमित्त आहे फक्त. आणि सातत्याने ईश्वरी चिंतनामधून जे कार्य आमच्याकडून घडतं ते ईश्वरीच कार्य घडतं. आणि ईश्वरी कार्याचं बंधन लागू होत नाही. तिथे कर्म घडतच नाही. मग तुमच्या हातून कर्म घडूनही न घडल्यासारखं असतं ते. इतरांना पाहताना तुम्ही कर्म करताना दिसता, पण प्रत्यक्षात तुमच्याकडून काही घडत नाही. कारण त्यात तुम्ही नसता. तुमचा तिथे भाव नसतो. तिथे तुमच्या इच्छा विकार वासना नसतात. तुम्ही ज्यावेळेस त्या ईश्वर तत्वाशी जुळता, तुमचं मन ज्यावेळेस त्यावेळेस मन लागोरे प्रभुचरणी, त्या ईश्वर तत्वाशी ज्यावेळेस तुमचं जुळतं आणि त्या माध्यमातून तुमच्याकडून शरीराच्या माध्यमातून कर्म हे होतच राहणार आहे. शरीर हे काही कर्माशिवाय राहू शकत नाही. ते जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते कर्म करत राहणार. परंतु शरीराकडून घडणारे जे कर्म आहेत त्याचा करता मी नव्हे हा भाव जेव्हा प्रगट होईल त्यावेळेस ते कर्मचे फळ तुम्हाला लागू होणार नाही. त्याची तुमची इच्छा नसेल फळाची, फळ काही असो त्याचा तिथे कर्मच करायची इच्छा राहिली नाही, तिथे फळाचा तुम्हाला प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचे फळ काय असेल हा तिथे भावच निर्माण होत नाही. कारण की कर्म तुमच्याकडून घडतच नाही. आणि कर्मामध्ये तुम्ही ज्यावेळेस नसता, सगळं त्या परमसत्य परमात्म्यावर सोपवून देता तुम्ही ज्यावेळेस की तूच पाहून घे जे काही आहे ते. त्याच्यात तुम्ही पूर्णतः समर्पणाचा जो भाव निर्माण होतो जीवनामध्ये, संपूर्ण समर्पण त्या ईश्वर तत्वाबद्दल. हे ईश्वरा तूच काय जे आहे ते तुझंच सगळं आहे. हे तुझ्या माध्यमातूनच हे सगळं विश्वाचा हा कारभार सुरू आहे. माझ्या जीवनातही तेच तुझ्याच माध्यमातून जे काही घडणाऱ्या घटना ते तुझं सगळं प्रसाद समजून त्याचा स्वीकार करायचा. तूच आहे सगळं करता करविता. काय माझ्या कर्मानुसार जे काही मला जीवनात सुख दुःख येतील ते मी भोगायला तयार आहे. तूच पाहून घे मला काय करायचं आहे. असं हा भाव जिथे निर्माण होतो त्यावेळेस जीवनात आपोआपच तुम्ही कर्मबंधनातून मुक्त होता. हा भाव प्रकट होणं महत्त्वाचं आहे. हा भाव म्हणजे अहंकाराचा लय झाला इथे तुमच्या. करता मी नव्हे हा जेव्हा भाव प्रकट होतो तो अहंकाराचा लय असतो. अहंकार म्हणजे करता मी आहे हा भाव. अहंकार, अहम म्हणजे मी आणि कार म्हणजे करणारा, याचा लय होतो. मग एक तुमचा झाला लय. मग हळूहळू मग ते चित्त बुद्धी याचा लय होत जातो आणि शेवटी मनाचा लय होतो. एकूण आज जीवनामध्ये तुमच्या भक्ती प्रगट झाली, संत विचाराच्या माध्यमातूनच सगळे हे कार्य घडत असतात. तसं तुमचं ते मन स्थिर होत नाही. भक्ती जीवनामध्ये प्रगट होण्यासाठी जन्मोजन्मीचं सत्कर्म जर असेल तुमच्या पाठीशी तरच जीवनामध्ये संत विचार प्राप्त होतात. आणि मग जीवनामध्ये हळूहळू संताच्या त्या विचाराच्या माध्यमातून जीवनामध्ये भक्तीचं प्रकटीकरण होतं. आणि भक्तीच्या प्रकटीकरणातून मन हे त्या ईश्वर तत्वाशी लीन होतं. आणि एकदा त्या तत्वाशी लीन झाला का तिथे मन स्थिर होतं आणि मग त्याचा लय होतो. आणि मग साक्षात ते ईश्वर स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. कोणतेही कर्म तुमच्याकडून घडत नाही.
कर्म करताना तुमचा जो भाव असतो तो विश्वात्मक भाव असतो, तो ईश्वरी भाव असतो. करता मी नव्हे हा भाव असतो. हे देहाच्या माध्यमातून घडत आहे. हे माझे जे जुने संचित कर्म आहे त्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये हे घटना घडत आहेत. ह्या देहाच्या माध्यमातून जे काही कर्म मला करावे लागत आहे ते करावे लागत आहे. ह्याचा करता मी नव्हे. ते सगळं हे ईश्वरी सत्तेच्या माध्यमातून हे सगळं कार्य सुरू आहे. हा तिथे भाव प्रकट होतो. तुम्ही स्वीकार करता त्या ईश्वरी सत्तेचा. ज्यावेळेस तुम्ही त्या ईश्वरी सत्तेचा स्वीकार करता की संपूर्ण विश्वावर ही ईश्वराची सत्ता आहे, माझं इथे काहीही नाही, मी त्या ईश्वर स्वरूपाचा एक भाग आहे. प्रत्यक्ष हे भौतिक जगत असत्य आहे, इथे काहीच नाही, हे सगळं भ्रम आहे, आभास आहे. इथलं काहीही सत्य नाही. इथले कर्म सत्य नाही, इथलं कोणतं कार्य काही इथे सत्य हा विषयच नाही. हे सगळं असत्य आहे. सर्वत्र हे ईश्वर तत्वच व्याप्त आहे. ईश्वर तत्वाशिवाय जगात अन्य काहीही सत्य नाही. त्यामुळे या जगात जे काही होईल ते काही घडतच नाही, कारण ईश्वर हा काही करतच नाही, काहीच घडत नाही. ते फक्त भास होतो आम्हाला, आणि एकदा का तो बोध झाला की तो भासही नष्ट होतो. मग संपूर्ण एक शरणागती, पूर्णतः समर्पणाचा ज्यावेळेस भाव निर्माण होतो ईश्वर तत्वाबद्दल, त्यावेळेस तुम्ही ह्या कर्मबंधनातून सुखदुःखातून तुम्ही मुक्त होऊन जाता. तुम्हाला तेच तत्व प्राप्त होतं. तोच कर्मयोग. कर्म करताना तो ईश्वरी चिंतनातून जे कर्म घडतं, सातत्याने ईश्वराशी लीन राहणे, आणि मग करता हा ईश्वर आहे, त्याच्या सत्तेच्या माध्यमातून सगळं काही सुरू आहे कारभार. आणि हळूहळू मग त्या कर्माचाही लय होत जातो. हा कर्मयोग आहे. त्यालाच कर्मयोग म्हटलेला आहे. ते कर्मयोगामध्ये कर्म घडतच नाही. मग जेव्हा ते कर्म घडत नाही त्यालाच कर्मयोग म्हटलेला आहे. कर्म करूनही कर्म घडत नाही, कारण की त्यात तुम्ही लिप्त नसता, त्यात त्या कर्मात तिथे तुमचा भाव नसतो. तुम्ही त्या परमसत्य परमात्म्याशी जुळलेले असता. तुम्ही याच्यामध्ये तुमचा मोह नसतो. तुमचे जे विकार असतात, तुमची ती इच्छा नसते, वासना नसते. केवळ करावं लागते म्हणून निमित्त मात्राने तुम्ही करत असता. त्यालाच कर्मयोग म्हटलेला आहे. संपूर्ण तुमचं हे समर्पणाचा भाव त्या ईश्वर तत्वाबद्दल असतो. ते परमेश्वर जे काही करत आहे ते तुझ्या माध्यमातूनही सगळं घडत आहे, हा भाव असतो कर्म करताना. अहंकाराचा ज्यावेळेस लय होतो त्यावेळेस कर्मबंधनात तो जीव अडकत नाही. मग त्याला कर्मबंधन लागूच पडत नाही. त्यामुळे त्याच्या हातून कर्म घडतच नाही. म्हणून तिथे त्याचे कर्म नष्ट होतात. फक्त ते जुने कर्म आहे ते त्याला भोगावे लागतात. आधीचे संचित कर्म, जो जन्माला येतो त्यावेळेस जे कर्म घेऊन येतो, संचित घेऊन येतो, सोबत प्रारब्ध घेऊन येतो, तेवढं त्याला त्या भोगणे आहे. ते देहाचा जो कालावधी असतो एक जन्म आणि मृत्यूपर्यंतचा, त्या मृत्यूपर्यंत त्याला ते कर्माचे भोग भोगावे लागणारच आहे. काही कर्म तर हे ईश्वरी चिंतनाच्या माध्यमातून नष्ट होतात. स्वतः ते ईश्वर त्याच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, तो त्याला सांभाळत असतो. कर्म घडू त्याच्याकडून भोगवून घेतो, पण ईश्वर त्याच्या पाठीमागे उभा असतो. भक्ताच्या सोबत नेहमी ईश्वर असतोच, सोडत नाही तो भक्ताला. सुखदुःखात त्याच्यासोबत असतो तो. त्यामुळे त्या भक्ताला त्याची जाणीव होत नाही, कारण की तो ह्या भौतिक जगातच नसतो, तो त्या तत्वाशी लीन झालेला असतो. त्यामुळे इथल्या बाह्य गोष्टीचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. सुखदुःख भोगताना त्याच्या जीवनावर फारसा परिणाम होत नाही, कारण त्यांना त्याचा बोध झालेला असतो. त्याला स्वतःचं स्वरूप कळलेलं असतं की हे सगळं असत्य आहे. इथे जे काही घडेल ते असत्य आहे, स्वप्नासारखं आहे. स्वप्नातल्या गोष्टीचा आपल्याला कधी परिणाम करून घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. स्वप्नात घडणाऱ्या घटना ह्या निरर्थक असतात. तसंच हे सगळं भौतिक जीवन हे निरर्थक आहे, त्याला कळतं. म्हणून त्याच्या जीवनावर ह्या भौतिक जगाचा, बाह्य जगाचा काहीही परिणाम होत नाही. केवळ ते भोग आहे, ते भोगावे लागतात, तो भोगून घेतो. आणि मग नवीन कर्म न घडल्यामुळे तो जीव मुक्त झालेला असतोच, तो ईश्वर तत्वाशी जुळलेला असतोच. परंतु नंतर देह नष्ट झाल्यानंतर तो पूर्णतः त्या ईश्वर तत्वात लीन होतो. तोच कर्मयोग. कर्म करूनही कर्माचं बंधन लागू न होणे म्हणजेच कर्मयोग. संपूर्ण कर्म त्या ईश्वराला समर्पित करणे.
त्याच्याच माध्यमातून सगळं काही घडत आहे हा भाव तिथे प्रकट होतो, तेव्हा कर्मयोग घडतो. या विश्वामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, जे काही मी कार्य माझ्या हातून होत आहे किंवा हे माझ्याकडून घडतच नाही, ते सगळी ईश्वरी लीला आहे. त्या ईश्वरी सत्तेच्या माध्यमातूनच सगळं काही घडत आहे. हा स्वीकारभाव जिथे प्रकट होतो तिथे कर्मयोग घडतो. तोच कर्मयोग. आणि कर्मयोगाच्या माध्यमातून मग जीवनामध्ये ते ईश्वर तत्त्वाची प्राप्ती होते. आजचा आपला विषय होता कर्मयोग. कर्म म्हणजे काय, योग म्हणजे काय आणि कर्म कसे घडतात, त्याचे परिणाम कसे असतात, सुखदुःख जीवनामध्ये कर्माच्या माध्यमातून कशा पद्धतीने भोगावे लागतात आणि त्या कर्मबंधनातून कशा पद्धतीने आम्हाला मुक्त होता येईल, असं सगळं आपण थोडक्यात परामर्श घेऊन चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हा सगळा आपला प्रयत्न आज झालेला आहे. आता इथे आपण त्या माऊलींचीच आज्ञा घेऊन ते चिंतनाला विराम देऊया. आजच्या कर्मयोग या चिंतनाला, या चिंतनाच्या माध्यमातून जे काही दिव्य जीवन कल्याणकारक, जीवन उद्धारक विचार प्रकट झाले असतील, ते माऊलींचे विचार आहेत. ते आपण सर्वांनी ग्रहण करावे आणि त्या विचारानुसार आपलं हे जीवन प्रवास सुरू ठेवावा. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून त्याकडे दुर्लक्ष करावं आणि मला क्षमा करावी. जय जय रामकृष्ण हरी.